जय जय स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ, स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ। युट्यूबच्या माध्यमातून स्वामी समर्थांचा आशीर्वाद म्हणून युट्यूबला बुवा गेलो त्याच काय शॉक लागणार हो मोठा म्हणून, नाहीतर तो सांगता की तुझा बोललास 4 महिन्याचा सगळा व्याजासहित परत करीन, तुझ्यापेक्षा मी पोचलेलो म्हणून आपली वाद लांब पर्यंत धागवा. पण आज काय हा समर्थांचा मठ आहे आणि भव्य दिव्य असा पहिला वहिला या मालवण पंचक्रोशी मध्ये सामना आहे, त्याच्यामुळे त्याची इज्जत आपणच राखूची. म्हणून बुवा आज आपल्याला बघा हा डबल बरी करण्याचा मान या मठामध्ये मिळाला नाही का. ही कोणाची कृपा तर त्या स्वामींची कृपा. बाकीचा काय बरोबर सांगल्या. रानोमाळ लॉकडाऊन मध्ये रानोमाळ कुत्रे फिरत होते रस्त्यावर, बाजारात कुत्रे फिरत होते आणि माणसं घरात होती. होय ना रे, एका कसं माल कुत्रे फिरत होते. तो काय करी होत मोजून घेतलो हो किती येत रस्त्यावर ते काय बुवा. चुटकी असे पण होतात. लॉकडाऊन मध्ये आम्ही ऑनलाईन बाऱ्या केल्या, ऑनलाईन बारी केलं आम्ही नाही का. पण ते सुद्धा कसे आज बारी केली त्याचं चित्रीकरण झालं आणि 8 दिवसात ते दाखवले गेले. माझ्या बरोबर अभिषेक शिरसाट बुवा होते, संदीप पुजारी बुवा होते. आणि तुम्हाला चुटका सांगायचं म्हणजे विनोद कसे घडतात बघा. त्या दिवशी संदीप पुजारी बुवानी आमची बारी होती आणि बारी चालू असताना पहिली सुरुवात माझी होती. माझं भजन झाल्यानंतर सुरुवातीला गायन भजन झाल्यानंतर संदीप पुजारी बुवा आणि मी आणि झील दोघं जायची टीव्ही बघ बसलेलो. हो टीव्ही बघ बसलेलो आणि झिलाक काय झाला, पुजारी बुवांचं भजन चालू झालं. झील माझं बोंबटलं पप्पा म्हटलं झाला का म्हणतात टीव्ही किती हुशार. आणि ह्यो सांगतो पप्पा काय पवार हो असं जास्त तसं काय बोलले नाही. 4-5 पावलांचं क्रिकेट बघा. ओल्ड इज गोल्ड, जुनं ते सोनं आहे नाही का. जुनं ते सोनं आहे आणि ते कुठेतरी टिकलं पाहिजे म्हणून प्रत्येक घरामध्ये एकतरी जुनी जाणती व्यक्ती पाहिजे. पण आज परिस्थिती ती नाही. आज जुनं जाणता व्यक्ती जर घरात जिरांचं लगीन झाला, बुवा मगाशी बोलले लॉकडाऊन मध्ये लग्न झाली पण ज्यांची लग्न नाही झाली ते संतापलेत की त्या, कारण ते मालिका चालवत ना राधिका मसाले खायची ती माझ्या नवऱ्याची बायको. त्याच्यातलं तो हिरो कोण गॅरी, त्याची पहिली हिरोईन कोण, पहिली बायको कोण राधिका, दुसरी कोण शनाया आणि आता तिसरी कोण माया. म्हणजे ज्याचं लगीन झाला ते का तीन आणि ज्यांचा झाला नाही त्यांना काय आहे ना. आणि ह्यो सांगतात बारशाची भजना केलं. सध्या परिस्थिती गंभीर आहे बुवा. पहिला होता माका नवरो मुंबई आलो चाकर म्हणी रूम होयो देतो, आता काय नाही. आता बिचारे आमचे मुंबईवाले गावात येऊन थांबले. पण खरोखर बुवाने सांगितलं की स्वामी समर्थांची कृपा त्यांची नोकरी धंदी पुन्हा एकदा चालू होऊ दे आणि ज्यांची लग्न झाली नाही त्यांची होऊ दे. तो गेलो नाही का.
बघा, गजर म्हटल्यानंतर नवीन जुनी गाणी येतात. सुंदर बुवानी गजर या ठिकाणी सादर केलेलं आहे आणि क्रिकेटचं काहीतरी सांगितलंय. ती दिवस वेगळे होते, तो जमाना वेगळा होता. तेव्हा आंबा सुद्धा 10 दगड मारल्यानंतर आंबा पडायचा, बरोबर की नाही? 10-15 दगड मारल्यानंतर आंबा पडायचा. पण आता तो आंबा ऑटोमॅटिक पडतो का? कारण त्या आंब्यात पण माहित पडला दगड मारणारे हात सध्या मोबाईल मध्ये गुंतलेले होते. आज इथे पण बारी गेलेले भरपूर जण, एक हात खिशाला, एक हात मोबाईल. म्हणजे एका बोटांचा श्वास करायचा या पक्का ज्याची रिंगटोन चालू असतं त्याचं येतं नाही का? आता हा मोबाईलचा काळ आहे बुवा, काळाच्या चष्मेनं काळाप्रमाणे बदललं पाहिजे. पण त्यामध्ये महत्वाचं जर काय असेल तर नामस्मरण. आज बुवा अभिमान आहे, मोबाईल आले, युट्यूबच्या माध्यमातून आपली नावं अवघ्या महाराष्ट्रामध्ये गाजतायत, बरोबर ना? युट्यूबच्या माध्यमातून आज आपण बुवा आपल्याला ऑनलाईन सुद्धा हे घरी बसून पाहू शकले. पण आज त्यांना सुद्धा इच्छा झाली की समोर पाहिजे आणि ती इच्छा स्वामींनी पूर्ण केली नाही काय? म्हणून ही स्वामींची कृपा आहे. माझी पण इच्छा आहे तुम्ही लवकर येऊन बसावं आणि ती स्वामींनी तुम्हाला इथे लवकर आणावं. हे लोक मूड जातात, मग म्हणतात तू का झाला काय काय बस खुर्ची दिल्याने याची खोलगड दिल्याने बसले का बुद्ध जात. एक तर माझी उंची काय माका म्हणतो तू, आणि याच्यात ही भीती आहे, तोंड उघडलं तर बुद्ध जायचं. हो नाही सांगता येशू ख्रिस्तासारखं याला बांधून ठेवा, हो अभिमान आहे. जर या मठाच्या इथं जर माका बांधण ठेवल्याने ना, बांधण ठेवची गरज नाही माका, पण या पुण्यभूमीमध्ये जर मला इथे बांधून ठेवलं ना येशू ख्रिस्तासारखं आणि चणे जरी दिल्याने तरी माझी खावची तयारी आहे, ताकद वाढत. पण आपल्या कोविड-19 नको चणे खाऊ चणे पण त्या कोविड-19 वर चणे पण असतात, त्याने ती लस आणि स्ट्रॉंग होते. फक्त ते उकडलेले खाऊचे की सुके खाऊचे ते प्रत्येकाने करून घ्यायचे. असं झाला म्हणता काय क्रिकेट म्हणता आपल्या तुम्हाला काय देतं याक सांगते. कुत्रे जे फिरत होते ना बाजारात, बस माणसं सगळी घरात, तू एकटंच फिरत होते त्यांच्याकडं. काय सांगतो कुत्रे म्हणतात. म्हणून त्यांना बुवा बघा प्राणी मात्रांवरती दया म्हणून गेली पाहिजे. आज माणसाचं जीवन, माणूस घरामध्ये पण आज जनावर बाहेर होती की नाही? पहिल्यांदा बैलात मुसकी बांधली जायची आणि त्याला मारला जायचा. म्हणून बैलाने आमका शाप दिलो, एक काळ असो ये तुमका मुसकी लावची लागते, मी तुमच्यावर फटके बसले जातील. आणि तो काळ येऊन गेलो, तो काळ बैलांनी शाप दिलो म्हणून आपल्या तोंडात मुसकी बांधायची लागली आणि बाहेर पडला काय झाटे खै खै मारीत माहित बघितलं ना गावलं का बोल. क्रिकेटचं मात्र भारी समजायचा, 4-5 पावलांचा ना आणि काय तर आणि मारा करतील, बॉलिंगचा मारा करतील समीर. ता नाव हा ना आता तू वापरलंस, ता नाही वापरलंस तर कर्मान वर्षी. म्हणजे समीर कदम जर तुझ्या जोडी एक नसत ना, दुसरं कोणतरी असत अर्थ बघ. म्हणून त्याचा वापर करणं गरजेचं आहे. समीर कदम हा तो माईक खराब झालो तो कसं झालो, तो थुकान झालो तो. हो काय ते खाली काय फॅशन केली नजर गुटका तो बघ सगळं काय मागे तर काय सुद्धा ह्याला काय दुबई बरं असे फोडीत ना सगळ्यांच्या समोर असे फोडी आणि एदा मोठ्या तोंड करून गुंतून टाकी आणि त्यांना काय वाटत अख्खी दुबई तोंडात घेऊन ठेवली. हो आता तर विमान काय काय कसली नाव मागे इल्ला गोवा सागर. त्या दिवशी माझा एक मित्र असो काय तर विमल असतं तर काहीतरी कसला तरी गुटखा फोडल्या आणि खायच होतं. मी म्हटलं अरे आता काय खातस, तुला भीती नाही वाटत बापाशीची औषधी? मी कोणाचाच घाबरत नाही. काय झालं ते तिथे वापस पाठसून येत होतो यांना पापाशी बघल्या
बापाशी बघल्यानी त्या खाऊचा पाकिट होता फोडलेला असं चुरगाई केली परत खिशात ठेवला. मी म्हटलं आता तू सांगलं मी कोणा घाबरत नाही. बाबा येताना तू पाकिट त्या खिशात टाकलं. तो म्हणते तुका माहित नाही या पाकिट फोडले ना बापाशी बघले तर त्या काही त्यातला अर्धा दिवसा लागला. ही परिस्थिती झाली. म्हणजे काय बदलत चाललंय बुवा. पहिल्यांदा वडिलांना बाबा म्हणून हाक मारायचे आता डॅड झालेत मॅड. हो आणि आता तर नवीन पॉप पॉप दात पुढे असली तरी ओटी काढतो पॉप पॉप. आणि ते सेल्फी काढताना आता असा तोंड करतात ना डुकराचा मुसकी असतो. फॅमिली बरोबर आपला फॅमिली फोटो काढायला वेळ नाही पण सेल्फी बघते ना. हो आम्ही आता बुवा बारी झाली का आमच्यावर नाही म्हटलं तरी 10-12 जण. म्हणजे आमका असं वाटलं की आमच्या दोघांचं लगीनच झाला. मुंबईत बुवा बुवा इकडे बुवा इकडे हडसनाथ घालतो हडसनाथ. म्हणजे ही फॅशन बघा काळाप्रमाणे बदललं पाहिजे. मोबाईल जेवढा चांगला पहिले मोबाईल होते पहिली कंपनी होती माहिती तुला ती लावा कंपनी लावा कधी पण लावा कुठे पण लावा फोन एवढे शोधते. त्याच्यानंतर ते येईल नोकिया किती मॅटर करा नोकिया. तू सांगतो चायना आयटम लवकर जातात. चायना भारी दिसत नाही रे त्याचे डोळे गेले ती नेपाळी राजकोली आम्ही नेपाळी. बघलं तू शनाय बघलं रे नाही तू कुत्रेच बघित असत. काय बुवा असं दे. आणि खरोखर बुवा अभिमान आहे. कारण बघा 2016 मध्ये कोरड्या विहिरीला सुद्धा पाणी इथे जे उगवलं ना पाणी आलं ती स्वामींची कृपा आहे बुवा. ही प्रचिती आहे 2016 बरोबर ना. आणि आज मगाशी स्वामींनी सांगितलं काय की साऊंड बिंदात चालू करा. चक्रवर्ती सोडलेला पाऊस हा असा काय मी रामगडात गेले तर वीज थांबवलंय पाऊस गायब तडे सुरू. स्वामींनी माका सांगितलं तू जाते माहित आहे चावट पण हा काय नळात म्हणता हात लावून दाखव शॉक लागत वाय सोडले द्या तू. तू म्हणता भजा भजा पाणी आहे काय ना हे वाकड्या मुंबई गेलं तर थेंब थेंब पडत असत. पहिला गाणं होतं का वर ढगाला लागली गळ पाणी थेंब थेंब गळ. दादा थोडक्यांचं काळ आणि मग गेली वैशाली सामंत. होय ना होय ना वैशाली सामंत. आणि ती फॅशन वाली ती 3000 गाण्याचं काय केलं बघा वर ढगाला लागली गळ पाणी थेंब 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 म्हणजे दादा कोणकीचं काय कसं होतं. तू मग सांगत ना माझ्या जिला खवार पप्पा कधीतरी घेऊ काही अंगार फवारणी चांगली असतात घेतलं नाही रे उचलून. फवारणी नाही ती शी आणि सू पण काढूशी लागतात माहित आहे. आता कपडे धुतोस ना स्वतःचे उद्या त्याचे रंगोळ धु असं. पण बुवा बरोबर या पुण्यभूमीमध्ये आल्यानंतर मनाला समाधान बुवाने सांगितलं की गुरुवारी या ठिकाणी मी भजन करेन नक्कीच बुवा. जेव्हा वेळ मिळेल मला सुद्धा असेल तेव्हा मी पण येणार बरं ना. पण आमका ते स्वामींनी हे सर घेऊन यायचं. तू सांगलंच बांधण घालून हरकत नाही पण येशू ख्रिस्त सारखे नको मला का तू का बांधला तू येशू ख्रिस्त तू बरे ऍक्शन आणि शेणी लावलेली असते शेणी आणि 4 जण कोविड-19 नाही करणार ते मग एक शेण पडली का तो तुझा अभ्यास भारी आहे पण तू लहान असताना ते
मला वेळात जेवण जेवल्यानंतर ना अजून फक्त दुसऱ्या दिवशी वाडीवर फिरलं रे असो लहान असताना मला कधी जेवलं काय असतात वडे वाटण्याची उसळ आटावली खाल्लं आणि ना घरासून सुकडणे धावाक लागलं ना त्याच्यात जे मासे असतात ना बेलके बेलके ते आपल्या पाचून धावतात किती आज सांग त्यांना माहित आज आपल्याला काहीतरी वेगळं ऐकायचं हा बोला भीती वाटत ते हसतो काय आम्ही हसवतो बरं पण खैसर बोलतो या विचार करून लागता असू दे सुंदर गुवाणी गजर या ठिकाणी सादर केलेलं आहे मी सुद्धा प्रयत्न करतो स्वामींच्या या इथे आल्यानंतर स्वामींचीच गाणी म्हणावी अशी इच्छा आहे आणि ती पूर्ण आमच्याकडून नक्की होणार कारण आपण बोल कलावंत बरं की नाही नाहीतर काय 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 गाणी आता शील येते बार बार करेगी कॉल फोन उठाने का नहीं 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 वो बुलाती है मगर जाने का नहीं वो बुलाती है वो बुलाती जुनच आहे ओल्ड इज गोल्ड जुनं ते सोनं आहे बघा म्हणून गाणी कशी येतात माया बापाहून भीमाच उपकार लय हाय तुम्ही खाता त्या भाकरीवर तुम्ही खाता त्या भाकरीवर तुम्ही खाता त्या भाकरीवर बाबासाहेबांची सही आहे बाबासाहेबांची सही आहे तुम्ही खाता त्या भाकरीवर बाबासाहेबांची सही आहे पहिल्या गाणं होतं काय जाग झालंय सारा तांबडं फुटाया लागलं तुझी घागर नळाला लाव आताचे सगळे हुशार तुझी घागर नळाला लाव लगेच भाटा भाटा चालू झालं आता तुला काय झाला मोडतूच झाला आठ बसलं मग आठ महिन्यानंतर येईलच नाही उडवाक लागलं पण मस्त मजा येते काय टेन्शन असे भारी भांडण केलं तू काय सांगले दात पाडी पाडूच आहे ना तू माझी पाडू घेऊ नको दुकान घेकर दात लागलं तर पॉइजन होतं अरे ह्यो काय विषय बोला ते चणे खाण्यासाठी नाही कधी कधी थंडा बिंडा आपण असं स्ट्रॉ इथे टाकायचं आणि प्यायचा अरे दुनिया बोल आहे जिंदगी खोल आहे आपला नाद करायचा आहे आपला विषय खूप खोल आहे कारण आपल्या दोन दातामध्ये एक खोल आहे आबा आहे ना लपून किती ठेवा आणि अजिबात लावूच आहे ना मेलाय तरी लावूच आहे ना त्याच्यावरच कमवलं तू तुझ्या नाकार कमवलं की ना बघायचं नाक बघा याचा लांबा म्हणजे ह्या कसा झाला तुमचा माहित आहे जेव्हा आम्ही लहान असताना आमचा आजीनी गाणं म्हणत होती ना निज निज तान्या बाळा तुझी आई गेली वाडा तिने कुर्ले आणले सोळा हो ना गुलाम झोपा ना ती हळू आवाजात म्हणा ना मग ती काय करी ती का राग येईल मग ह्या का अशी सरळ झोपली आणि ह्याचा काय करी ह्याचा नाग घरी असा आणि मग मोठ्या ना निज निज तान्या बाळा तुझी आई गेली वाडा तिने कुर्ले आणले सोळा असं थापती मन झोप मन नाक वडी त्याच्यामुळे त्या लांब झाला ना अशी गाणी येतात पण बुवा ओल्ड इज गोल्ड जुनं ते सोनं आहे नाही का मग त्याचा वापर आपण केला पाहिजे स्वामी समर्थ यांची कृपा आपल्यावरती आहे म्हणून वेळेला सुद्धा महत्व दिलं पाहिजे थंडीचे दिवस आहेत स्वामींचा आदेश आहे की लवकरात लवकर कार्यक्रम आपल्याला संपवायचा आहे आणि आता 1 वाजलेला आहे नाही का बुवा त्यामुळे त्यांची आज्ञा ही शिरसावंत आणि स्वामींचा गजर
स्वामी समर्थ, स्वामी समर्थ, निर्गुण झाला साकार. स्वामी समर्थ, स्वामी समर्थ, निर्गुण झाला साकार. या भूवरती प्रगट झाला दत्त गुरुचा अवतार. या भूवरती प्रगट झाला दत्त गुरुचा अवतार. या भूवरती प्रगट झाला दत्त गुरुचा अवतार. निर्गुण झाला साकार आणि या भूवरती प्रगट झाला. सर्वांना अक्कलकोटला जाता येत नाही म्हणून सन्माननीय आदरणीय भाई महाराज यांनी या भक्तांची गुरु घेतला स्वामी समर्थ आणि भक्तांची इच्छा पूर्ण करण्यासाठी बघा आपल्या या भूमीमध्ये समर्थगड निर्माण केला. बघा छत्रपती शिवाजी महाराजांचा जसा गड असतो त्याचं सोडून आज या मठाला दिलेले नाही का, बरोबर की नाही? कारण दोनच माणसं बघा, एक म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि दुसरे म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. ज्या छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य जिंकलं नाही का आणि त्या स्वराज्याला कायमस्वरूपी ठेवण्यासाठी बुवा या कालावधीत संविधान ज्यांनी दिलं ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नाही का. म्हणून त्यांच्यासाठी गाणं दोनच राजे इथे गाजले, दोनच राजे इथे गाजले कोकण पुण्यभूमीवर. दोनच राजे इथे गाजले कोकण पुण्यभूमीवर. एक त्या गडावर, एक त्या गडावर, एक शिवाजी महाराज जन्मले म्हणून आपल्या या कोकणातील मंदिर आपल्याला जिवंत दिसतात बघा. म्हणून आज आपल्या कोकणामध्ये देवदेवतांचा वास आहे, नाहीतर ती कधी बरोबर की नाही. कारण तेव्हाचा काळ तसा होता. म्हणून हा स्वामी समर्थ, स्वामी समर्थ, निर्गुण झाला साकार. स्वामी समर्थ, स्वामी समर्थ, निर्गुण झाला साकार. आमवरती प्रगट झाला. म्हणजे स्वामींचा पूर्ण धक्का होता नाही का. शैली यात्रेच्या वेळी कर्दळीवनात गेले बुवा
स्वामी तपाला बसले आणि कर्दळी वनामध्ये कायम झाले नाही का. अखंड वारुळ मुंग्यांचं त्यांच्या शरीराभोवती जमा झालं कित्येक वर्ष. तर आता कोण 1 मिनिट बसा, आमची भजनातली मंडळी या गाणं झालं का चालली. तेव्हाच तप बघा, अखंड वर्ष तप केलं आणि त्या तपामध्ये कर्दळी वनात जाऊन तप केलं. अदृश्य झाले, वारुळ निर्माण झालं. आणि ज्यावेळी एक लाकूड तोडा लाकडं तोडायला गेला असताना त्याच्या हातातली कुऱ्हाड खाली पडली आणि ती त्या वारुळावरती पडली आणि तिथून रक्ताची चिळकांडी निघू लागली बघा. त्यावेळी तपाचा भंग झाला आणि त्यावेळी स्वामी तिथून निघाले. बरोबर की नाही. केदारेश्वर, हरिद्वार, बंगाल, गोदावरी काठावर आणि सर्वांना भक्तीचा मार्ग काय असतो हे सांगत स्वामी समर्थ सुटले. आणि तेच काम आज या ठिकाणी भाई महाराज करतायत. आज 3500च्या वरती माणसं गोळा. अन्नदान बघा, पुण्यदान आहे. खाऊ आणि लॉकडाऊन नंतर आता तर नाहीच. बरोबर की नाही. म्हणून का पाठीशी म्हणून कधी स्वामी नाम घेतलं, कधी वर चिंता ठेवायची नाही, कधीच भीती वाढवायची म्हणून. भिक्षा मागितली जायची आणि स्वामी म्हटल्यानंतर कोणाकडे गेले भिक्षा दे माई. बरोबर की नाही. मंगळवेढे गावात ज्यावेळी गेले त्यावेळी तिथल्या एका ब्राह्मणाने ओळखलं की ही व्यक्ती कोणतरी सिद्ध पुरुष आहे. तू महापुरुष माका तू स्वयंभू म्हटलं म्हणून तू महापुरुष. तर त्या गावामध्ये जेव्हा गेले त्यावेळी ब्राह्मणाने बघा त्यांना ओळखलं की ही व्यक्ती कोणतरी सिद्ध पुरुष आहे. आणि त्यांनी त्या स्वामींना सांगितलं की माझी गाय आहे, मी तुम्हाला काय देऊ शकत नाही कारण माझी गाय आहे ती दूध देत नाही. तेव्हा त्या स्वामींनी फक्त त्या गायीला एवढंच सांगितलं काय की हा गरीब ब्राह्मण आहे, याला भरपूर दूध दे. आणि त्यावेळी जो गायीने पाना सोडला ना, म्हणजे काय प्रचिती बघा. आज इथे सुद्धा एवढा भव्य दिव्य असा हा स्वामी समर्थ मठ. तुम्ही सांगितलं सिंधुदुर्गाची शान, नक्कीच बुवा गिनीज बुकात तर याची नोंद झालीच पाहिजे. आणि अजून सुद्धा हा जो एवढा मोठा परिसर आहे, या परिसरामध्ये अजून सुद्धा त्या स्वामींच्या कृपेने बरंच काही होणार आहे. हॉस्पिटल म्हणू नका, शाळा म्हणू नका, सगळा होणार कारण स्वामींचा आशीर्वाद. बरोबर ना. आपल्या पण पाठीशी आहे आणि सर्वांच्या. म्हणून मनामध्ये ठेवलं पाहिजे, ध्यानामध्ये ठेवलं पाहिजे. ज्याने चिंतन केलं त्याला त्याचा फायदा झाला. म्हणून दिवस त्यांनी केलेला नाही का. आणि तिथे सुद्धा त्यांची कीर्ती आज दर गुरुवारी बुवा दशावताराचा कार्यक्रम दर गुरुवारी या ठिकाणी भव्य दिव्य सोहळा म्हणजे
आणि खरोखर आज या मठाची कीर्ती जगभर पसरली म्हणून स्वामी समर्थ दैवत माझे स्वामी समर्थ दैवत माझे स्वामी समर्थ दैवत मानाची ठेवा त्यांच्या चरणावरती देवी लिहिला म्हणून द्या स्वामी समर्थ दैवत माझे स्वामी चरणावर स्वामी स्वामी तुमच्या भक्तांवर तुला खांद्यावर घेई तुला खांद्यावर घेई तुला खांद्यावर घेई स्वामी समर्थांच्या चरणी प्रार्थना करतोय की अखंड तुमची दृष्टी या भक्तजनांवर राहो कारण आज ही भजन परंपरा जी आम्ही टिकवण्याचं काम करतोय ती सदोदित अशीच चालू राहो आणि चांगल्या पद्धतीने राहो म्हणून द्या स्वामी